नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर मनःपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, शरीराच्या विशिष्ट अवयवांवर तीळ असलेला व्यक्ती विशेषतः करोडपती बनतात. खास करून जर एखाद्या महिलेच्या विशिष्ट अवयवावर तीळ असेल तर ती महिला आणि तिचं संपूर्ण कुटुंब धनवान होतं. अशा महिलेचा पती करोडपती होण्याची शक्यता असते. यासोबतच मी तुम्हाला हे देखील सांगणार आहे की महिलेच्या कोणत्या अवयवावर तीळ असल्यास ती पुत्रप्राप्तीचे संकेत देतात. तसेच कोणते लक्षण हे दर्शवतात की तुमच्या घरातील महिला तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, खरी श्रद्धा असल्यास कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. गुरुजी म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर कुठेतरी तीळ असतो. तो जन्मतः असतो आणि काही वेळा चेहऱ्यावर असल्याने सौंदर्य वाढवत असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे तीळ तुमचे भाग्य आणि स्वभावसुद्धा शरीरावरील तीळ दर्शवतात? ज्योतिषशास्त्रानुसार शरीराच्या विविध अवयवांवर असलेल्या तिळांना विशिष्ट महत्त्व असते. सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराची रचना आणि शरीरावर असलेले चिन्हे पाहून व्यक्तीच्या जीवनाविषयी अनेक गोष्टी सांगता येतात. तसेच शरीरावर असलेल्या तिळांचेही विशेष महत्त्व सामुद्रिक शास्त्रात सांगितलेले आहे. शरीरावरील काही तीळ व्यक्तीला भाग्यवान बनवतात तर काही तीळ अशुभ परिणाम देतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की शरीरावर असलेल्या कोणत्या तिळांना शुभ मानले जाते आणि कोणते तीळ अशुभ मानले जातात. चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या अवयवावर तीळ असल्याचे काय महत्त्व आहे. मित्रांनो, पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना हात जोडून एक विनंती आहे. आम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत आणि संशोधन करतो, पण अनेक जण व्हिडिओ बघतात मात्र चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. यामुळे आम्हाला आणखी चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. आम्ही तुम्हाला जी माहिती सांगणार आहोत ती कुठल्याही पुस्तकात सहज सापडणार नाही आणि कोणी सहज सांगणारही नाही. अशा दुर्मिळ माहितीचा शोध घेण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. पहिला, पोटावरील तीळ. जर एखाद्या व्यक्तीच्या पोटावर तीळ असेल तर तो खाण्याचा अत्यंत शौकीन असतो. तर नाभीच्या डाव्या बाजूला तीळ असेल तर त्या व्यक्तीला पचनासंबंधी काही त्रास होऊ शकतो. नाभीच्या खाली तीळ असल्यास त्या व्यक्तीला यौन संबंधी आजार होण्याची शक्यता असते. स्त्रियांच्या नाभीवर किंवा तिच्या आसपास तीळ असले तर ते अत्यंत शुभ मानले जाते. अशा महिलांना धनसंपत्ती मोठ्या प्रमाणात प्राप्त होते. परंतु नाभीच्या वर पोटावर तीळ असेल तर ते अशुभ मानले जाते आणि ते व्यक्तीच्या दुर्दैवाचे सूचक असते. नंबर दुसरा, गालावर तीळ. जर उजव्या गालावर तीळ असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते. व्यक्ती नशीबवान असतो आणि त्याची आर्थिक स्थिती मजबूत राहते. तसेच तो आपल्याला जोडीदारासाठी अत्यंत विश्वासू असतो आणि त्याच्यात चांगले सामंजस्य असते. त्याचप्रमाणे जर डाव्या गालावर तीळ असेल तर याचा अर्थ असा होतो की व्यक्ती अधिक खर्च करणारा व्यक्ती आहे. तिसरा, कपाळावर तीळ. सामुद्रिक शास्त्रानुसार कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असणे अत्यंत शुभ मानले जाते. अशा व्यक्तींच्या धनसंपत्तीमध्ये सतत वाढ होत राहते आणि त्यांच्याकडे कधीही पैशाची कमतरता राहत नाही. हे लोक अत्यंत मेहनती असतात आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रत्येक यशस्वी टप्पा गाठतात. परंतु जर कपाळाच्या डाव्या बाजूला तीळ असेल तर अशा व्यक्तींनी जीवनात अनेक संकटाचा सामना करावा लागतो. चौथा, छातीच्या मधोमध तीळ. जर एखाद्या व्यक्तीच्या छातीच्या मधोमध तीळ असेल तर तो अत्यंत भाग्यवान मानला जातो. अशा व्यक्तींवर माता लक्ष्मींची विशेष कृपा असते. ते नशीबवान असतात आणि त्यांना सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होते. अशा व्यक्ती समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. त्यांच्याकडे उत्तम नियोजन क्षमता असते आणि ते आपल्या योजनांना यशस्वीपणे पूर्ण करू शकतात. नंबर 5वा, कानावर तीळ. जर कोणाच्या कानावर तीळ असेल तर तो शुभ संकेत मानला जातो. अशा व्यक्ती भाग्यशाली, बुद्धिमान आणि निर्णय क्षमता असलेल्या असतात. जर दोन्ही कानावर तीळ असेल तर ते व्यक्ती अतिशय सुखी आणि ऐश्वर्य संपन्न जीवन जगतात. तसेच त्यांना इतरांना सहज प्रभावित करण्याची क्षमता असते. जर डाव्या कानावर तीळ असेल तर तो शुभ विवाहाचा संकेत मानला जातो. नंबर 6, तळ हातावर तीळ. जर तळ हातावर तीळ असेल तर त्याचा विशेष अर्थ असतो अंगठ्याच्या खालील भागाला शुक्र पर्व म्हणतात. जर त्या भागावर तीळ असेल तर व्यक्तीला आयुष्यात अपार यश प्राप्त होते. जर अंगठ्यावर तीळ असेल तर कितीही चांगले काम केले तरी त्या व्यक्तीला अपेक्षित यश मिळत नाही. जर अनामिका बोटावर म्हणजे चौथ्या बोटावर तीळ असेल तर त्या व्यक्तीला धन आणि यश यांची कधीही कमतरता भासत नाही. जर सगळ्या लहान बोटावर तीळ असेल तर त्या व्यक्तीला यश मिळते पण तो कायम अस्वस्थ आणि अशांत राहतो. जर तळहातीच्या मधोमध तीळ असेल तर ती व्यक्ती भाग्यवान असते आणि तिला कधीही पैशाची कमतरता जाणवत नाही. 7वा,
पाठीवर तीळ. जर एखाद्या व्यक्तीच्या पाठीवर तीळ असेल तर तो त्याच्या प्रेमसंबंधात अत्यंत रोमॅन्टिक असतो. अशा व्यक्ती खूप पैसे कमावतात आणि मोठ्या प्रमाणात खर्च सुद्धा करतात. त्यांना पैशाची कमतरता कधीच भासली जात नाही असे म्हणतात. तर महिलांच्या भुजावरील तीळ आणि त्याचे परिणाम काय? जर महिलांच्या डाव्या भुजेला तीळ असेल तर त्या महिलेला पुत्रप्राप्ती आणि भरपूर संपत्ती मिळते. जर उजव्या हातावर तीळ असेल तर स्त्री धनवान होते. 8वा, नाकावर तीळ. जर कोणाच्या नाकावर तीळ असेल तर ते त्याच्या स्वभावाविषयी खूप काही सांगते. नाकावरील तीळ दर्शवते की त्या व्यक्तीचा स्वभाव थोडा तापट आणि वाद घालणारा असतो. मात्र अशा लोकांना कमी मेहनतीत जास्त फायदा मिळतो. ज्या महिलांच्या नाकावर तीळ असतो त्या अत्यंत भाग्यवान असतात. जर तीळ नाकाच्या उजव्या बाजूला असेल तर अशा स्त्रिया शांत आणि एकांत प्रिय असतात. तिळाचा आकार आणि त्याचे काही महत्त्व असतात. ज्योतिषशास्त्रानुसार तिळाचा आकारही महत्त्वाचा असतो. मोठे तीळ व्यक्तीच्या जीवनात विशेष प्रभाव टाकतात. तर लांबसर तीळ सामान्यात चांगले परिणाम देतात. जर डोक्याच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर त्या व्यक्तीला ऐश्वर्य, संपत्ती आणि उत्तम नशिबाची प्राप्ती होते. शरीरावर तीळ आणि पूर्वजन्माचे संकेत. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावर 12पेक्षा जास्त तीळ असणे शुभ मानले जात नाही. तसेच असेही मानले जाते की शरीरावर असलेल्या तिळांचा संबंध पूर्वजन्मातील एखाद्या जखमेबरोबर असतो. स्त्रियांचे शुभ लक्षणे. कुटुंबासाठी कशी ठरते भाग्यवान? आता आपण त्या स्त्रियांच्या लक्षणांविषयी जाणून घेऊया ज्या आपल्या पतीसाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत शुभ मानल्या जातात. कशा प्रकारच्या स्त्रिया आपल्या घरासाठी सौभाग्यवती ठरतात? चला आपण पुढे बघूया. स्त्री भाग्यशाली आहे की नाही? ज्योतिषशास्त्रानुसार काही विशेष लक्षणे आहे. गुरुजी सांगतात की प्रत्येक पुरुषाची इच्छा असते की त्याला अशी पत्नी मिळावी जिला एक आदर्श गृहिणीचा सर्व गुणधर्माची जाण असेल, जी पती, सासू, सासरे, दीर आणि इतर नातेवाईकांशी समतोल राखून चालेल, संकट समयी पतीच्या सोबत उभी राहील, त्याला मानसिक आधार देईल आणि संपूर्ण कुटुंबात आनंद निर्माण करेल. पत्नीच्या एका गोड हास्याने घरातील सर्व दुःखे नाहीशी होऊ शकतात. जरी आजच्या काळात भौतिक सुखसोयींना महत्त्व दिले जात असले तरी अशा भाग्यशाली स्त्रिया आजही कमी नाहीत, ज्या आपल्या सद्गुणांमुळे आपल्या पतीसाठी शक्तीचा स्रोत बनतात आणि कुटुंबाला यशाच्या शिखरावर घेऊन जातात. तर भाग्यशाली पत्नी ओळखण्याचे काही लक्षण आहे. पहिला, वडिलांसारखा चेहरा असलेल्या कन्या. ज्या कन्यांचा चेहरा त्यांच्या वडिलाशी साधर्म्य राखतो त्या अत्यंत भाग्यशाली मानल्या जातात. त्यांना आयुष्यात इच्छित सर्व सुखे प्राप्त होतात. या उलट ज्या पुरुषांचा चेहरा त्यांच्या मातेसारखा असतो तेही भाग्यशाली मानले जातात. दुसरा, समतल ललाट आणि सुंदर केस असलेल्या कन्या. ज्या कन्यांचा ललाट समतल असतो आणि सिंदूर लावण्याचा भाग किंचित उन्नत असतो त्या स्त्रिया सौभाग्यशाली मानल्या जातात. त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घ असते. तसेच ज्या कन्यांचे केस काळे, मऊ आणि गुच्छांसारखे वळलेले असतात त्या अत्यंत शुभ मानल्या जातात. तिसरा, सुंदर डोळ्यांच्या कन्या. ज्या कन्यांचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे असतात आणि त्यामधील पांढरा भाग दुधासारखा चमकदार असतो त्या स्त्रिया आपल्या पतीसाठी भाग्यवर्धक ठरतात. तसेच ज्या कन्यांच्या हातावर फारसे केस नसतात आणि भुजा कोमल असतात त्या देखील सौभाग्यशाली मानल्या जातात. सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या कन्यांच्या पायांचे तळवे लालसर आणि गुळगुळीत असतात त्या लक्ष्मी स्वरूप असतात. नंबर 4, शुभ पाय आणि नखे असलेल्या कन्या. ज्या कन्यांचे पाय समतल आणि घाम न येणारे असतात त्या विवाहासाठी उत्तम मानल्या जातात. तसेच गुळगुळीत, गोलसर आणि तांबड्या रंगाचे नखे शुभ मानले जातात. लांब सळक आणि रेशमी केस असलेल्या स्त्रिया अत्यंत शुभ मानल्या जातात. त्यांना पद्मिनी श्रेणी समाविष्ट केले जाते, ज्या उच्च कोटीच्या स्त्रिया असतात. सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या कन्यांनी मान लांबट असते त्या ऐश्वर्यशाली असतात. अशा स्त्रियांच्या सहवासात पतीला कधीही आर्थिक अडचण येत नाही. नंबर 5, सुडोल शरीर रचना असलेल्या कन्या. सामुद्रिक शास्त्र आणि भविष्यपुराणानुसार ज्या स्त्रियांचे वक्षस्थळ उन्नत आणि सुडोल असते त्या स्त्रिया अत्यंत सौभाग्यशाली असतात. अशा स्त्रियांकडे लक्ष्मीचे वरदान असते. त्यांची संतती अधिक यशस्वी आणि सुसंस्कारित होते. तसेच ज्या कन्याची जांग मजबूत आणि मांसल असते त्या स्त्रिया वैभवशाली ठरतात. त्यांच्या योगाला पतीला उत्तम घर, वाहन आणि संपत्ती प्राप्त होते. महालक्ष्मीची कृपा हवी असेल, जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल आणि तिचे आशीर्वाद मिळवू इच्छित असाल तर लगेचच जय माता लक्ष्मी असा मंत्र जप करा आणि सद्गुणी व भाग्यशाली जीवनासाठी श्रद्धा ठेवा. इथेच मी आजचा व्हिडिओ थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.